नमस्कार. फक्त योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर आर-टी प्रवेश प्रक्रिया येत्या काही दिवसात सुरू होईल, परंतु ऑनलाईन अर्ज भरतेवेळी या महत्त्वाच्या चुका तुम्ही टाळाव्यात, जेणेकरून तुमचा अर्ज रद्द होणार नाही. तर एका बालकाकरता एकच अर्ज भरण्यात यावा. एका बालकाचे 2 किंवा त्याहून जर अधिक अर्ज भरले गेलेले आढळले तर सर्व अर्ज रद्द करण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक पालकांनी ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर याचबरोबर आर-टी प्रवेश प्रक्रियेमध्ये जर अर्ज भरला तर घाबरण्याची गरज नाही आहे. तो पूर्णपणे तुम्हाला डिलीट करायचा आहे आणि डिलीट करून कोणत्याही परिस्थितीत तुम्हाला सहसा अर्ज नवीन भरायचा आहे. तर यामध्ये महत्त्वाचं प्रवेश अर्जामध्ये घराचा पत्ता टाईप करताना रहिवासी पुरावा म्हणून कोणते तुम्ही डॉक्युमेंट जोडणार आहात त्या डॉक्युमेंटवरचेच पत्ता तुम्हाला सदरच्या ऑनलाईन अर्जामध्ये भरायचा आहे. तर यामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजेच उत्पन्नाचा दाखला आणि जातीचं प्रमाणपत्र परराज्यातील ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. तसेच यापूर्वी आर-टी अंतर्गत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांनी पुन्हा प्रवेश अर्ज भरू नये. जर अर्ज भरल्यास असे अर्ज रद्द करण्यात येतात. याचबरोबर जर पालक भाडेतत्त्वावर राहत असतील तर अशा वेळी 11 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचा भाडे करार जोडावा लागणार आहे. नसेल तर तुम्हाला प्रवेश मिळणार नाही. या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्रातील नागरिकांसाठी मिळणार आहे. इतर किंवा परराज्यातील जे नागरिक आहेत तर या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. अशा प्रकारे सदरचा अर्ज भरतेवेळी तुम्हाला या चुका लक्षात घ्यायच्या आहेत आणि येत्या काही दिवसातच ऑनलाईन अर्ज सुरू होईल. आणि ऑनलाईन अर्ज भरण्यासंदर्भात किंवा इतर कोणती माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.